अजून पण बरं नाही आहे थोडं. तो आज रुद्रचे पप्पा सोडणार आहेत जान्हवीला. रुद्र आणि जान्हवीला दोघांना पण ते सोडतील. सर्दीने पूर्ण जाम झालं. शुभ सकाळ सगळ्यांना. शिव सकाळ. ओम नमो नारायण. तर काल काय व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही. माझी पण तब्येत जरा बरी नव्हती. सकाळचा अर्धा बनवला पण दिवसभर काय झालंच नाही. पोरींना सुद्धा प्राची नम्रता घेऊन आल्या. तो मग आज बनवला आहे टिफिन. चपाती आणि टमॅटोची चटणी. जान्हवीला जी खूप आवडते टमॅटोची चटणी. आणि रविवारी जे आपण डोश्याचं पीठ राहिलेलं, मग शनिवारचं राहिलेलं, मग त्याच्यात आता डोसे वगैरे बनायचे चाललेत नाश्त्याला आम्ही दोघांनाच. आमका पोरी तर गेले सकाळी लवकरच गेल्या ट्युशनला. आमच्या दोघांचा आता नाश्ता वगैरे करून भांडी वगैरे आवरायचेत. देवपूजा वगैरे झाली. आता भांडी धुणं राहिले. तोपर्यंत येतील आता 11 वाजता. पोरी येतील, परत त्यांचा टिफिन आवरायचा, टिफिन भरायचा, बॅग आवरायची. भरपूर काम. कालची पण कामं राहिले. काल पण फरशी पुसली नाही, आज पुसायला लागेल. या डोसे खायला. आता घरातली सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत. सगळी कामं म्हणजे फक्त किचनचं आवरलं आहे. भांडी वगैरे, यांचा टिफिन वगैरे भरून ठेवला. आता मी बसले नाश्ता करायला. सगळ्यांचा नाश्ता झाला. पोरी काय दूध पिऊनच गेलेल्या आणि ह्यांनी पण डोसे खाल्ले. आता मी बसले नाश्त्याला. मी आधी सांगितलं नाश्ता करताना मला डिस्टर्ब करत नाही. तर नाश्ता आणि चहा एकदम असा निवांत झाला पाहिजे. कोणाची लुडबुड नाही, ना काय नाही. एकदम असं निवांत, म्हणजे निवांतच झाला पाहिजे, बाकी काय नाही. तर करते पहिला नाश्ता आणि मग बाकीचं बघू. गेलेत रुद्रचे पप्पा जान्हवी आणि रुद्रला घेऊन. आता निघालोय भाजी वगैरे आणायची. आठवडी बाजार भाजी आणत, तेव्हा भाजी वगैरे आणायची. आणि उद्या आहे 3रा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला. सो त्याचं पण देवीचं पण सामान वगैरे आणायचं, म्हणजे गजरा वगैरे, वेणी, फळं वगैरे आणायचे. पानं इथे खंदा कॉलनीत मार्केट भरतं, त्या मार्केटमधून आता ह्यांनी पण आलेत. सो म्हणलं आता पटकन जाऊन येऊया. त्यांचा आता 9:30 वाजलेत. नाश्त्याचे मार्केट 11 वाजेपर्यंत असतं इथे. मुंबईला रात्रभर मार्केट म्हणलं तरी सुद्धा चालू राहतात. 12 वाजेपर्यंत तर असतातच, रात्री पण असते. आता जाऊन भाजी वगैरे आणूया आणि उद्याच्या देवीचं सामान पण आणूया.